नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MHG गुरुटेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून CTET संदर्भात काही ह्या ठिकाणी पॅसेज बघणार आहोत। आता त्यामध्ये हिंदीचे पॅसेज आपण बघितले, आज मराठीचे पॅसेज ह्या ठिकाणी बघणार आहोत। बघा, त्यामध्ये जे करंट अफेअरवरती म्हणजे AI असेल, प्रदूषण असेल, पर्यावरण असेल, त्या संदर्भात हे प्रश्न विचारले जातात। त्यामधला पहिला जो पॅसेज आहे ह्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता। आता कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये काही जी आपण ह्या ठिकाणी माहिती नमूद केलेली आहे ती वाचणार आहोत। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा यंत्रणा मानवी बुद्धीप्रमाणे विचार करणे, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे शिकण्याची प्रक्रिया होय। आजच्या आधुनिक युगात AIचा वापर शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, वाहतूक आणि दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात होत आहे। मोबाईल फोनमधील व्हॉइस असिस्टंट, ऑनलाईन शिफारशी प्रणाली, स्वयंचलित वाहने ही AIचीच उदाहरणे आहेत। शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वैयक्तिक शिक्षणाला चालना मिळत आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम तयार करणे, कमकुवत घटक ओळखणे आणि त्वरित अभिप्राय देणे AIमुळे शक्य झाले आहे। त्यामुळे शिक्षकांची भूमिका केवळ माहिती देणाराची न राहता मार्गदर्शक व प्रेरक अशी होत आहे। तथापि AIचा अतिरेक काही आव्हानेही निर्माण करतो। मानवी भावनांची समज, नैतिक मूल्ये आणि सामाजिक संवेदनशीलता यांचा अभाव यंत्रामध्ये असतो। तसेच रोजगाराच्या संधीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। म्हणूनच AIचा वापर करताना मानवी बुद्धी, मूल्ये आणि जबाबदारी यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे। योग्य मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली AI मानवाच्या प्रगतीसाठी प्रभावी साधन ठरू शकते। बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला AI संदर्भातले सकारात्मक आणि AI संदर्भातली आव्हाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यावरच आधारित जे प्रश्न तयार केलेले आहे त्याचे उत्तर देता येतील। त्यासाठी पहिल्यांदा जो पॅसेज दिलेला आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी वाचणे गरजेचं आहे। बघा, पहिला प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? त्याचं योग्य उत्तर आहे संगणकाला मानवी बुद्धीप्रमाणे काम करण्यास सक्षम करणे। 2 नंबरचा आहे प्रश्न उतार्यानुसार AIचा वापर कोणत्या क्षेत्रात होतो? तर योग्य उत्तर आहे शिक्षण, आरोग्य, शेती इत्यादी अनेक क्षेत्रात। 3 नंबरचा प्रश्न आहे शिक्षण क्षेत्रात AIमुळे काय बदल होत आहे? तर योग्य उत्तर आहे वैयक्तिक शिक्षण शक्य झाले आहे। 4 नंबर उतार्यानुसार AIची मर्यादा कोणती? तर योग्य उत्तर आहे मानवी भावना, नैतिक मूल्यांची समज नसणे। आणि 5 नंबरचा आहे उतार्याचा मुख्य आशय कोणता आहे? तर AIचे फायदे आणि मर्यादा यांचा समतोल वापर आवश्यक आहे। हे तुम्हाला तेव्हाच लक्षात येतं जोपर्यंत तुम्ही तो जो पॅसेज दिलेला आहे, गद्यांश दिलेला आहे तो व्यवस्थित समजून घेत नाही आणि त्याला हायलाईट करत नाही। आता दुसरा बघा, प्रदूषणासंदर्भात घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जे मी दिलेलं आहे व्हिडिओ तयार केलेला आहे हे जर गद्यांश तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतले तर तुम्हाला अशाच पद्धतीने जे पेपरमध्ये विचारले जातील, पॅसेज विचारले जातील त्याची उत्तरं हे देता येतील। आता बघा, प्रदूषणासंदर्भात प्रदूषण म्हणजे पर्यावरणातील हवा, पाणी, माती आणि ध्वनी। बघा, हे मुख्य हायलाईट करण्यासारखे ह्या ठिकाणी पॉईंट्स आहेत। यांचे हानिकारक घटकामुळे दूषित होणे होय। औद्योगिकरण, वाहनांची वाढ, जंगलतोड आणि लोकसंख्येचा स्फोट ही प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत। प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, तसेच नैसर्गिक समतोल बिघडतो। पुढे आहे हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, दमा आणि फुफ्फुसांचे विकार वाढतात। जल प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि जलचर जीव धोक्यात येतात। माती प्रदूषणामुळे शेतीची उत्पादकता घटते। ध्वनी प्रदूषणामुळे तणाव, चिडचिड आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो। प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे। सार्वजनिक वाहतुकीचा वापर, वृक्षारोपण, पाण्याचा योग्य वापर आणि कचऱ्याचे व्यवस्थापन ही प्रभावी उपाययोजना आहेत। शासन, समाज आणि व्यक्ती यांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल। बघा, इथं आता मुख्य पॉईंट्स कोणते आहेत? शासन, समाज, व्यक्ती, प्रदूषण, त्यानंतर हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे कोणते आजार होतात, औद्योगिकरण, जंगलतोड हे मुख्य म्हणजे प्रदूषण म्हटलं का त्यामध्ये जे परिणाम करणारे घटक आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा,
आता त्यामधला जो प्रश्न आहे, प्रदूषण म्हणजे काय? पर्यावरणातील घटकांचे दूषित होणे. पुढचा आहे, खालीलपैकी कोणते प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे? तर काय आहे? औद्योगिकरण. 3 आहे, उतार्यानुसार हवा प्रदूषणाचा परिणाम कोणत्या गोष्टीवर होतो? योग्य आहे, श्वसन संस्थेवर. 4, माती प्रदूषणाचा परिणाम काय होतो? योग्य उत्तर आहे, शेतीची उत्पादकता घटते. आणि 5, प्रदूषण रोखण्यासाठी कोणता उपाय प्रभावी आहे? तर वृक्षारोपण व सार्वजनिक वाहतूक. म्हणजे बघा, जो गद्यांश विचारलेला आहे त्यामध्ये मुख्य हायलाईट करणारे प्रश्न, त्या ठिकाणी पॉईंट्स कोणते आहेत, मुद्दे कोणते आहेत, ते पहिल्यांदा वाचत असतानाच मनामध्ये त्या ठिकाणी तर्क करायचा आणि ते तर्कानुसार तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल, अन्यथा उत्तर देता येणार नाही. त्यामुळे असेच पॅसेज आपण ह्या ठिकाणी घेतोय जे पेपरमध्ये विचारले जातील. आणि तुम्ही जे MSG गुरु टेक ह्या यूट्यूब चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील, तुम्हाला लिंकला क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट त्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी जॉईन करू शकता, त्या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता. आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला जे व्हिडिओ टाकणार आहे हे CTETला मदत ठरणार आहे. धन्यवाद.